साबुदाण्याचे उपवासाचे पापड आणि तेही दुप्पट तिप्पट फुलणारे आणि पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पळी पापड. तर तळल्यानंतरची साईज बघा आणि तळण्या अगोदरची साईज, असे दुप्पट तिप्पट आपले पांढरे शुभ्र पापड झालेत तयार. आवाज तर ऐकला किती कुरकुरीत आणि तेलकट तर अजिबात नाही आहे. नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर इथं आहे ना अर्धा किलो इतका साबुदाणा घेतलेला आहे. तर वजनी जरी घेतला ना तरी भांड्यानी मोजूनच घ्यायचा आपल्याला पाण्याचं माप घेण्यासाठी. तर ज्या भांड्यानी साबुदाणा घेतला त्याच भांड्यानी आपण पाणी पण घेणार आहेत. तर साबुदाणा काय करायचा, अगोदर एकाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर त्याचं पाणी सगळं असं काढून घ्यायचं. आणि आता मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. फक्त साबुदाणा भिजल पाण्यात इतपत आपल्याला पाणी टाकायचं. साबुदाणा बुडेल इतकं, जसं आपण खिचडीला भिजवतो. तर 1/2 इंच पाणी जास्त ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि आता रात्रभरासाठी हा साबुदाणा आपण भिजत ठेवूया. तर रात्रभर असा छान साबुदाणा भिजला आणि जसा खिचडीला आपण साबुदाणा करतो ना, अगदी तसाच मोत्यासारखा साबुदाणा झाला आहे. आणि दाबून पाहिला तर एकदम नरम सूद असा भिजला आहे आपला साबुदाणा. तर आता ह्याला काय करू ना, सगळा साबुदाणा असा मोकळा मोकळा करून घेऊ पूर्ण. त्याच्यात गाठगिठोळी अजिबात राहिली नाही पाहिजे. आणि आता ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच भांड्याने आपण पाणी घेणार आहोत. तो साबुदाणा एकदम पातेलं भरलेला होता. तर 5 पातेले 5 पट आपण पाणी घेणार आहोत. 1 पातेलं साबुदाणा तर 5 पातेले पाणी घेणार आहे. हे पाणी एकदम परफेक्ट पाणी आहे, कुठंच कमी जास्त करायचं नाही. डबल पाणीसुद्धा आपल्याला टाकायची गरज नाही पडणार आणि अगदी बरोबर हे पाणी होणार. 2 भांडे साबुदाणा असला तर 10 भांडे पाणी टाका. तर इथं 1 भांडं होतं म्हणून मी 5 भांडे पाणी टाकलं. आणि आज आहे ना चुलीवर करण्याची इच्छा झाली साबुदाण्याचे पापड. चुलीवर एक स्वयंपाक करण्याची मजाच वेगळी असती. तर वरती गच्चीवरतीच मी चूल अशी पेटवून घेतली 3 गट्टूची. आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं. तर पाणी आहे ना कडक आपल्याला तापून घ्यायचं. उकळी नाही आली तरी चालतं, फक्त कडक पाणी तापवल्यानंतर तो साबुदाणा भिजवल्याला आपण त्याच्यात टाकून देऊ. आता 10 मिनिटं इतकं त्याला शिजू देऊ. साबुदाणा टाकल्यावर थोडं चमच्याने हलवून घेऊ आणि अर्धं ताट झाकून ठेवू. त्याच्यावरती 10 मिनिटं इतकं शिजून घेऊ साबुदाणा. तोपर्यंत इकडं 2 बटाटे घेतले मी. अर्धा किलो साबुदाण्याला 1/2 किलो इतके 2 बटाटे घेतले. जास्तही टाकू शकतो किंवा कमी पण टाकता येतं, पण पाण्याचं माप आपल्याला तितकंच घ्यायचं. जरी बटाटा जास्त पण असला ना तरी पाण्याचं माप काही वाढवायचं नाही, तितकंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर तिकडं साबुदाणा शिजायला ठेवला आहे. तोपर्यंत इकडं मी साल काढून घेतले 2 बटाट्याचे. आणि मोठ्या खिसणीने असा लांब लांब खिसून घेतला. तर खीस आहे ना 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याचं जे स्टार्च असतं ते पूर्ण काढून टाकायचं. तोपर्यंत इकडं 10 मिनिटात साबुदाणा पण आपला छान शिजला. आणि थोडा थोडा घट्ट व्हायला पण लागतो तो 10 मिनिटानंतर. तर त्याला पुन्हा एकदा चमच्याने असं ढवळून घ्यायचं. चुलीवरती साबुदाणा केला म्हणून 10 मिनिटामध्ये तो घट्ट व्हायला लागला. जर गॅसवरती ठेवला असता तर 15 मिनटं तरी लागले असते. आणि आता चवीपुरतं थोडा घट्ट व्हायला लागला ना त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मीठ आहे ना चवीपेक्षा थोडं कमीच टाकायचं. सुकल्यानंतर ते मिठाचं प्रमाण बरोबर होतं. तर इथं आहे ना सुकलेल्या मिरच्या होत्या लाल झालेल्या, त्याच मिरच्या वाटून मिक्सरला बारीक केल्या. आणि चवीपुरतं तिखट पण टाकलं त्याच्यामध्ये. तुम्ही लाल तिखट पण घालू शकता किंवा हिरवी मिरची पण टाकू शकतात. तर आता बटाट्याचा खीस पण आपण पाण्यातून निथळून पिळून टाकला. त्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही. खीस टाकल्यानंतर परत एकदा छान त्याला हलवून घ्यायचं चमच्यानी. तुम्हाला जिरे चालत असतील तर जिरे पण टाका. जेव्हा 70-80% साबुदाणा शिजल त्यानंतरच आपल्याला बटाट्याचा खीस त्यामध्ये टाकायचा.
तर मी साबुदाणा आहे ना इतका पातळ ठेवला, कारण प्लास्टिक पेपरवरती साबुदाण्याचे पापड टाकायचे, त्यामुळं पातळ ठेवलं. आणि तुम्हाला कपड्यावर टाकायचे असले तर थोडं घट्ट, थोडंसं अजून शिजू द्या, आटून द्या, त्याला घट्ट होऊ द्या. तर मला पन्नीवर टाकायचे होते म्हणून मी थोडं पातळ ठेवलं. आणि त्यानंतर थोडं थोडं साबुदाणा ताटावर घेऊन थंडा करून टाकला. अर्धा पाऊण तास लागला मला थंड करायला. थंड झाल्यानंतर ते पीठ असं घट्ट झालं आणि प्लास्टिक पन्नीवरती टाकून घेतले पापड. एकदम थंड करून टाकायचं, लागन त्या आकाराचे करायचे आणि थोडे जाडच ठेवायचे. ते सुकल्यानंतर आहे ना पातळ होतात. तर आता संध्याकाळचे 6 वाजले, एक पण पापड आपला तुटलेला नाही आहे आणि बऱ्यापैकी सुकले. तर आता ह्याला उलटे करून काढून घेऊ. त्यानंतर कडक उन्हात 3 दिवस मी पापड सुकवले, म्हणजे वर्ष काय 2 वर्ष आपले पापड टिकतील. तर असे एकसुद्धा पापड आपला तुटलेला नाही आहे. आणि आकार किती छोटा झाला, तळल्यानंतर ह्याचा आकार बघा किती दुप्पट तिप्पट फुलतो तो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे पाण्याचं माप आहे ना अगदी बरोबर आहे. 1 भांडं साबुदाणा असेल तर 5 भांडे पाणी आपल्याला घ्यायचं. आणि बटाटा किती पण टाकला तरी पाण्याचं माप बदलणार नाही, आहे तितकंच राहील. तर बघा पापड किती दुप्पट तिप्पट फुलले आपले आणि किती पांढरी शुभ्र पापड दिसत आहेत बटाटा टाकूनसुद्धा. तर बघा तळल्या अगोदरचा आणि तळल्यानंतरचा किती फरक आहे तो. आणि किती कुरकुरीत झाले, तर हातसुद्धा तेलकट झाले नाही. याला आपण तेलसुद्धा वापरलं नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.